कॅगच्या रिपोर्टवरून जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर हल्लाबोल केला। सर्वसामान्यांच्या सरकारनं 50,000 कोटी कुठे गेले हे सांगावं। 50,000 कोटींचा हिशोब न लागणं धक्कादायक असल्याचं आव्हाडांनी म्हटलंय। आर्थिक खर्च जुळवूनच बजेट सादर केलं पाहिजे असं महत्त्वाचं विधान आव्हाडांनी केलं। तर 74 वर्षात प्रथमच कॅगने अशा प्रकारे ताशेरे ओढल्याचंही आव्हाडांचं म्हणणं आहे। अजित पवार यांच्याकडनं शिस्तभंग झाला नसावा असं आव्हाडांनी म्हटलं। तर अजित पवार यांच्यावर शिस्त मोडण्यासाठी दबाव टाकला असेल असा दावा देखील आव्हाडांनी केलेला आहे। 49,000 कोटी काही संस्थांना दिले। त्या संस्था कोण आहेत, कुठे आहेत, काय आहेत हे काय माहितीच नाही। म्हणजे 50,000चा खर्चाचा आतापताच 50,000 कोटी आतापताच लागत नाही। त्यामुळे विकासाच्या कामाला पैसा नाही, खर्च करायला पैसा नाही, अशी अवस्था महाराष्ट्र सरकारची झाली आहे। हे आता कॅग स्लॅम स्टेट्स रायझिंग फायनान्शियल स्ट्रेस म्हणजे कॅगनी सूचना दिलेली आहे की आर्थिक तणाव महाराष्ट्रात आहे, आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे आणि त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्या। कॅगचंच म्हणणं आहे की तुम्ही बेशिस्त वागता, तर त्याला काय करणार ना। असं मला वाटतं की त्यांच्याकडनं शिस्तभंग झाला नसावा। अभी डरता क्या नहीं करता, त्यांच्यावरही जबरदस्ती होत असेल। मोडा शिस्त, काय काळजी करू नका, काय होणार नाही। महाराष्ट्राला त्या जनतेला काय कळत नाही। कॅग वगैरे हे फक्त मुंबईत येतात, मुंबईतल्या जनतेला कॅग कळत असेल। बाकी पुणे, नाशिक, विदर्भ, मराठवाड्यातल्या ज्या गावातल्या लोकांना काय कळतं आपण 50,000 कोटी खाल्ले काय नाही, 1 लाख कोटीचा हिशोब लागला नाही तर काय फरक पडतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।